ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। कागदपत्र तपासणी, पात्रता प्रक्रिया आणि नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत। आतापर्यंत शेकडो झोपडपट्टीधारकांनी सहभाग नोंदवला असून अनेकांची कागदपत्र स्वीकारण्यात आलेली आहेत। तर त्रुटी असलेल्या कागदपत्रांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन केलं जात आहे। आगामी शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे। मी सध्या मुंबईच्या धारावी भागामध्ये आहे आणि धारावी पुनर्विकासा अंतर्गत जी काही मंडळी येणार आहेत, जी काही लोक येणार त्यांच्यासाठी खरं तर SRN जे आहे ते काही शिबिरं आयोजित केलेली आहे। त्यातलंच एक शिबिर सध्या धारावीत आयोजित केलं। मी या शिबिरामध्ये आलेलो आहे। लोकांची काही शंका असतील, काही अडचणी असतील, काही प्रक्रियेमध्ये त्रुटी असतील, त्या त्रुटी खरं तर दूर करण्यासाठी हे शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने खरं तर लोक इथे या शिबिराला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे। आज या शिबिराचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी जवळपास आतापर्यंत 600 लोक जे आहेत ती येऊन गेलेली आपण पाहतोय की लांबच लांब खरं तर रांगा या संपूर्ण शिबिराच्या ठिकाणी लागलेल्या आहेत। लोक ठिकठिकाणाहून धारावीच्या विविध भागातून धारावीच्या इथे आलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा कॅम्प किंवा हे शिबिर आज आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी लागले ते म्हणजे जी काही मंडळी अनिर्णयित आहेत, म्हणजेच त्यांचा निर्णय झालेला नाहीये, त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असतील, त्यांच्यासाठी काय खास हे शिबिराचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी यांना निर्णयित करणार, म्हणजेच काहीतरी अपात्र असतील तर पात्र करणार, त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स सुधारणार, त्यासाठी हे शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं। आपण पाहतो 2 मंडप इथे SRA मार्फत घालण्यात आलेले आहेत आणि ठिकठिकाणी ते SRAची जी मंडळी आहेत ती इथे बसलेली आहे। ती लोकांना इथे गाईड करतायत, त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या शंकेचं निरसन करतायत आणि मोठ्या संख्येने इथे या शिबिराला आपण पाहतोय की प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि सर्वांनाच आशा आहे की आमच्या ज्या शंका आहेत त्या दूर होत आणि आम्हाला येत्या काळात भविष्यात आमची घरं मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई। धारावीतल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला घर मिळावं आणि कोणीही पात्र व्यक्ती इथून वंचित राहू नये याकरता जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्रजी कल्याणकर यांना निर्देश दिले होते त्यानुसार त्यांच्या कल्याणकर सरांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात येतं। आपण हे शिबिर आपल्या धारावीच्या सर्व 5ही सेक्टरमध्ये घेत आहोत। प्रॉब्लेम माझी अपात्र रूम होती, त्याच्यामध्ये मला आज क्लिअर त्या लोकांनी सांगितलंय 40,000 रुपये देऊन मला पात्र करण्यात येणार आहे। ते प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला आज इकडे। अपात्र का होतं तुम्ही? हां, अपात्र माझं काय डॉक्युमेंटचा इश्यू होता, ते क्लिअर करून त्या लोकांनी पात्र करून कोणत्या दिलं। डॉक्युमेंट्सचा इश्यू? माझं सर्वे पावतीच होतं, खरेदी विक्रीचं मेन होतं, क्लिअर करून